तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही जेवायला बसले असाल तर पटकन घास गिळून टाका, नाहीतर घास तोंडातून उडेल. तुम्ही खुर्चीवर बसले असाल तर प्लीज सावरून बसा, कारण खुर्ची पडेल. कारण आता तुमच्या समोर हास्य कल्लोळ करायला येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार, अर्थात सतत एकमेकांना छळून समाजाला आनंद देण्याचं पुण्य पदरात पाडून घेणारे समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमच्या माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. तर रसिको हो, आज आपल्याकडे येणार आहेत झुंजारराव इंडस्ट्रीजच्या मालकीण विशाखाताई झुंजारराव. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. ऑपिंगो. सॉरी सॉरी, अशीच एक माझी मैत्रीण आहे सेम अशी आहे. नाही सॉरी, मला तीच आली. सॉरी सॉरी. प्लीज प्लीज गेट युअर सेल्फ अ कमोड. प्लीज गेट युअर सेल्फ कमोड. एक मिनिट, आल्या आल्या पाहुण्यांना कमोड कसं कोणी ऑफर करेल? इट इज नॉट लाईक दॅट. प्लीज गेट युअर सेल्फ अकोमोडेटेड असं. प्लीज प्लीज हॅव. तुम्ही एवढ्या छोट्याशा कार्यक्रमात इथे आलेल्या आहात, तुम्ही बसलात, आभार आहे तुमचं. बाकीच्यांनी सगळ्यांनी तिकडे बसा. इथे बाकीचं कोण आहे? मी एकटीच आहे इकडे. अरे बापरे, मला वाटलं अख्खा ग्रुप आला. तुम्ही आलात ना 30-40 जण एकदम आल्यासारखं वाटलं. सॉरी सॉरी, खरंच व्हेरी सॉरी. जरा असेच थांबा, खाली बघा. खाली बघा ना. या इट्स फाईन ना. काय करताय? काही नाही, जरा आरशात बघून घेते. काय काय झालं? अरे वा, पडदा टाकला का? कुठे? आरशावर. काय ते आपलं ते असं आपल्या बरोबर असतं. अनेक वर्ष आहे ते आपल्या बरोबर. हे बाबा, मावशी आली हा, मुलाखत बघायची आता. हॅलो, प्लीज आपण जरा इंटरव्ह्यूला सुरुवात करूया का? आय डोंट हॅव दॅट मच टाइम फॉर दिस क्रॅप. मोठी 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 स्वप्न सामान्य माणसांनी बघावीत, असं तुम्ही आजवर सगळ्यांना सांगत आलेला आहात. नाही, अगदीच बरोबर आहे. रसिको, यांच्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाहीत किंवा ते अशा वाटतात की बाबा यांचं एखादं बिर्याणी सेंटर असावं असं वाटतं आपल्याला. असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. तसं नाही आहे. या अतिशय मोठ्या अशा उद्योजिका आहेत आणि नुकताच यांना द बेस्ट इंटरव्हल ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. एक मिनिट, कम अगेन. व्हॉट इज दॅट? बेस्ट इंटरव्हल ऑफ द इयर. इंटरव्हल असं नाही, एंटरप्रेन्योर असा पुरस्कार आहे. हा, काय ते? एंटरप्रेन्योर. तो ते हे यू हॅव हे नका नका. नाही ते मिळालेलं आहे बाबा. कॉंग्रॅच्युलेशन. काय चाललंय तुमचं हे? काँग्रेस केलं त्यांनी. प्लीज बिहेव युअरसेल्फ. व्हॉट इज गोइंग ऑन? नाही, पण पुरस्कार हा प्रत्येकालाच हवा असतो. कुणाला पुरस्कार नको असतो. गेल्या वर्षी मला पुरस्कार मिळाला आमच्या सोसायटीत. गणपतीची वर्गणी होती, ती घेऊन मी पळून गेलो. त्यामुळे मग बेस्ट मल्ल्या हा पुरस्कार मल्ल्या मिळाला. साधारणतः कोणत्या गोष्टीची लाज बाळगावी हे कळायला हवं माणसाला. दॅट्स वाईफ. दॅट्स लाईफ. आपण आता तुमच्याकडे वळूया, मुलाखतीकडे वळूया. आज तुम्ही एवढ्या तरुण वयात एक मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहात. इंटरनॅशनल एअरपोर्ट नाहीये मी. कम ऑन, इट्स एंटरप्रेन्योर. माय गॉड, तो शब्द फार कठीण आहे. नका नका ना बोलू. असं काय तुमचा मान आहे तो? त्यामुळे मान कापली जाते माझी. नका बोलू हा शब्द. प्लीज डोंट ट्राय. आपलं मराठीत बोला. आपलं जे आपल्याला जमतं ते. तुम्ही आज या स्थानाला तुम्ही पोहोचलेला आहात, तर इथपर्यंत ही जी वाटचाल आहे ती बाबा कशी झाली? थँक गॉड. थांबा ना, बोलते इथे होता वेगळंच दिसत होतं. इथे असं केलं त्याला. तर मी माझ्या
पप्पांमुळे इथपर्यंत पोहोचलेली. वा, वा, वा. म्हणजे माझे पप्पा वॉज माय इन्स्पिरेशन. म्हणजे मी त्यांना खूप फॉलो केलेलं आहे. माझे पप्पा, मला अजून आठवतं की लहानपणी मला पप्पा त्यांच्या गावी घेऊन जायचे. वा वा वा. माझ्या पप्पांचं गाव फार छान होतं. माझ्या पप्पांच्या गावी लाल माती होती. एक सेकंड, कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गावा आहे, जाऊया पप्पांच्या गावा नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची लाल माती जी काय आहे ती दाखवा, पप्पांची लाल माती आम्हाला सांगू नका. डोंट यू एव्हर क्रॉस युअर लिमिट्स. प्लीज मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. ओके, तुझं काय आहे, एक मिनिट जरा. नको जाऊ त्याच्या बरोबर, गौरव बरोबर खेळायला. कळत नाही का तुला, त्याची संगत कळत नाही हो, कुणाबरोबर जायचं कुणाबरोबर जायचं. काय चाललंय तुमचं? हे जस्ट याला सांगतोय मी, इथे बस रे बाबा, बस बस बस. हा बोला. तर माझ्या पप्पांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. ना तेल बिल काही घालत नाही. काय चाललंय तुमचं? बोला 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 बोला. हा, तर माझ्या बाबांनी ना कायम, माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाळा तू मेहनत कर. घे ना. हे काय करताय तुम्ही? मग बिस्किट देतो म्हणजे गप्प बसतो, बाकी काही नाही. तर माझ्या पप्पांनी मला सांगितलं की बाबा तू सतत कायम मेहनत कर. काय चाललंय तुमचं? आर यू वॉचिंग अ फिल्म? तुम्ही मध्ये मध्ये खाताय काय? तुम्ही अँकर आहात ना? त्याला- काय खाते मध्ये मध्ये? त्याला नको होतं, इथून काढलं त्याने म्हणून मी खाल्लं. फुकट झालं नको म्हणून, बाकी काही नाही. हा, तुमच्या बिस्किटाबद्दल तुम्ही सांगत, पप्पांबद्दल तुम्ही तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. तर माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाबा कायम तुझा वीक तुझ्या बरोबर ठेवत जा. मला खूप त्रास देता तुम्ही. प्लीज इंटरव्ह्यू प्रॉपरली घ्या. तर माझ्या पप्पांनी मला कायम सांगितलं की बाबा मेहनत कर, यश कायम तुझ्या मागे लगेच धावेल. क्या बात आहे, क्या बात आहे. यश लगेच धावेल. अशी सल्ल्याली कोण देतं मला सांगा? म्हणजे मला ह्या क्षणाला असं वाटतंय तुमचा पप्पा घ्यावा. काय? माझा पप्पा रागीट आहे ना, म्हणून तुमचा पप्पा माझा पप्पा म्हणून घ्यावा असं मला म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं पप्पा म्हणजे? कठीण आहे. इकडे बघ रे, कठीण नाहीये, दाखव तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला करतोस तू. तुमचं काय चाललंय त्या तुमच्या मुलाशी? काय करताय तुम्ही? नाही नाही, ते आमच्या जन्मजन्मांनीचं नातं आहे. नाही, इथे नका तुम्ही दाखवू तुमची विणू या अतूट नाती इथे नका विणू. नाही. तर मला तुम्हाला असं विचारायचं की पप्पाने तुमच्या हा सगळा संदेश तुम्हाला दिला, सल्ला दिला, तो तुम्ही ऐकलात. ऑफकोर्स. चला पुढे काय केलं यार तुम्ही? सांगते. म्हणजे काय झालं, पप्पांनी, मी कायम माझ्या पप्पांना फॉलो केलं. पप्पांनी मला सांगितलं की बाळा अजिबात मेहनत करायचं सोडू नको. त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षी माझ्याच नाक्याजवळ माझं स्वतःचं पोळी भाजी केंद्र मी पहिल्यांदा सुरू केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, आणि मग त्यावेळेस काय झालं, खूप जण मला हसले. का तिकडे तुम्ही स्किट करायचा? हसले हसू नका ना तुम्ही, तुम्ही इकडे बघा. थोडं स्किटच्या पुढे जाणं, थोडं हसले. म्हणजे काय झालं, त्यांनी सगळ्यांनी मला कमी लेखलं. अच्छा अच्छा. पण मी सुद्धा त्यांना सगळ्यांना पुरून उरले. अरे, मी ठरवलं की बाबा मी ठरवलं हे, त्याच्यामुळे मी अजिबात लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज स्वबळावर, स्वकर्तृत्वावर माझ्या स्वतःच्या 4 देशामध्ये वेगवेगळे फूड जॉईंट्स मी ओपन केले. खेळायचंय का तुला? चक्कर येईल, हळू चक्कर येईल. हरकत नाही, हरकत नाही. हो हो हो. तर आज तुम्ही एक यशस्वी आंतरदेशीय पत्र झालेला. आंतरदेशीय पत्र नाहीये ते एंटरप्रेन्योर. हा, ते तुम्ही आज एक यशस्वी एंटर द ड्रॅगन आहात. काय शब्द? एंटरप्रेन्योर असा शब्द आहे का? अरे यार, तुम्ही एवढं कठीण का झालात तुम्ही यार? का असं बघता मुळात? का बघता तुम्ही असं कठीण? मागे ती गायिका आली होती इथे, वालीद वालीद म्हणून तुम्ही तिला इतकं छळलं, तिने बिचारा गाणं वाळीत टाकलो. काय आहात तुम्ही? ॲस्टॉनिशिंग हा शब्द का लिहिला तुम्ही? जोरात तुम्हाला बोलता आला ना, मला बोलता आला. ते समोर बसलेले जज सांगायला लागले, सम्या हे ॲस्टॉनिशिंग असतं रे काहीतरी असं. का लिहिता का? मुळात जिभेला घड्या पडतील असे शब्द का लिहिता तुम्ही? या अंगावर घड्या पडले तर वाच नाही का? पण हे मला आलं पाहिजे हे. नाही नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आल्यालाच पाहिजे असं काही नाहीये. पण हे मला लाज वाटते माझी, मला हे काय येत खरं तर ती वाटायला हवी. हो, एकदा शब्द सांगा काय तो? एंटरप्रेन्योर. चक्री घे रे माझी. एंटरप्रेन्योर. ओके, आज तुम्ही एक यशस्वी अँड्रे अगासी आहात.
थोबाड फोडेन मी तुमचं. अरे बापरे, विनोद एकदम अँड्रे अंगाशी आला. किती मॅड आहात तुम्ही खरंच. नाही 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 क्रॉकपिट. नाही नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. आज तुम्ही एवढे ते हे आहात, मोठ्या हे आहात, तर आता आपण सगळे प्रश्न झालेले आहेत. जवळजवळ 12.5 तास आपण हा प्रश्नांचा कार्यक्रम अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकतोय. आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे. हे काय रंजन कुठलं आलं मध्ये इंटरव्ह्यू चालू आहे ना. ऍक्च्युली मी मेन कार्यक्रम माझा तोच आहे, तो चालत नव्हता म्हणून मी मागे पुढे अशी मुलाखत ठेवायला लागलो. मग तुमच्या ओळखीचे 4-5 लोक येतात, गर्दी होते जराशी. तर आपण आता वळूया, इकडे बसायचं. हा बाळा, इथून बघायचं. हा बसला तू. हा, एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. सादर होत आहे मनोरंजनाचा कार्यक्रम. आता मी काय वाजवते ते ओळखा. ओळखा. सॉरी, काय वाजवलं तुम्ही. मैं हूँ क्राइम मास्टर गोगो, आंखें निकाल कर गोटियां खेलूंगा. आता दुसरा हे बघा नीट ऐका. हे बघा, काय आहे. मैं तेजा हूँ, मार्क इधर है. खतरनाक. आता हे जर तुम्ही नाही ओळखलात ना तर तुमचे वांदे. नीट बघा. माझे वांदे? बघा तुम्ही बघा. आता हे ओळखत प्लीज. बर. बापरे बापरे. सोनी मराठी विणूया अतूट नाती. तुम्ही हा अरे बसा ना. अरे एवढं काय तर. हा घ्या. हे दुसरं पण घ्या. हा. परत एकदा हा. नाही हे काय. समीर चौगुले तू मर. तू मर ना समीर चौगुले. मर ना. मरत का नाहीस. हे काय. हे कसलं रंजन आहे. हे काय. हे कसली वाद्य ती. प्लीज बसा तुम्ही. बसा. तर तुम्ही जो मनोरंजनात्मक कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलात, त्यानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया. Shut up. Mind your tongue. या. तर आज ह्या ज्या एंटरप्रेन्योर इकडे अरे बरोबर बोललात तुम्ही. ओ माय गॉड. Congratulations. आय एम सो सॉरी. Congratulations. तर आज ह्या मोठ्या Entrepreneur. एंटरप्रेन्योर बनून इकडे आलेल्या आहेत. तर तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे द बेस्ट हे एंटरप्रेन्योर, तो काय स्वरूप काय त्याचं. स्वरूप म्हणजे मला एक प्रमाणपत्र मिळालं. वा. जे मी फार जीवापाड जपलंय. आणि कुठल्याही बक्षिसापेक्षा हे सगळ्यात थोर बक्षीस आहे. माय गॉड. म्हणजे तुम्ही इथे आणलेलं Of आहे. course. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडम साठी. एवढ्या छोट्याशा गावात त्यांनी स्वतःचं प्रमाणपत्र आणलेलं आहे. आम्हाला दाखवू शकतो मी सगळ्यांना. प्लीज. हे प्रमाणपत्र आहे जे त्यांना मिळालेलं आहे. ही अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे. आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. खरंच हे तुम्ही ना जबरदस्त हे काम केलेलं आहे. तर असा आपला कार्यक्रम आता झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी झाला पाहिजेत. हा छान झाला कार्यक्रम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आणि एकदाच तुमचं सगळं संपलं ना, खरंच बरं वाटलं. नाही मुद्दा तो नाहीये. नाही मुद्दा कसा आहे काय करताय तोंड असं केलं नाही, नुसतंच हे केलं. क्रेझी यू आर. काय चाललंय तसा काही प्रॉब्लेम नाही. नीट पुसा जरा. नाही पण मला हे कार्यक्रम आपला नीट झाला ना ते मला फार बरं वाटलं. त्याचा मुद्दाच नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी ते वालिदवाले आलेले ना, त्यांनी मला काही प्रॉब्लेम केला नाही. तुमचं हे जे आहे ना हे सर्टिफिकेट तुम्ही घ्या बाबा जवळ. माझ्या हातात नको ते सर्टिफिकेट. अरे या सर्टिफिकेटचा चोळा केलास तू माणसा. हे काय केलंस तू. अरे हे मी जीवापड जपलो होतं रे. त्याने तू काय केलं तू. हे जस्ट एक थोडस हे झालेलं आहे. मी छापून देतो, झेरॉक्स काढून देतो. मर ना. नाही तू मर ना. यू डर्टी स्काउंड्रल. यू मॉरन. मॉरन नाही. आय एम पिंक आहे पिंक. मला कौतुक सांगतो पिंक. कुठलं माहिती तुझ्या